प्लास्टिक ड्रमच्या आडोशाला अवैधरित्या मद्याची होणारी तस्करी रोखण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आलंय. मुंबई आग्रा महामार्गावर 20 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करत आरोपीला ताब्यात घेतलंय. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक ते धुळे बाजूकडे एका ट्रकमधून अवैधरित्या मद्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीत कोकणगाव फाटा परिसरात सापळा रचून एक आयशर ट्रक ताब्यात घेतला. यामध्ये तपासणी केली असता एकूण 26,66,240 रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यातील आरोपी ललित सोनी राजस्थान राज्य याच्या कब्जातील वाहनामध्ये केंद्रशासित प्रदेश दीव व दमण येथील मद्यसाठा घेऊन गाडीच्या मागील बाजूला प्लास्टिकच्या रिकामे ड्रम आडोशाला ठेवून अवैध मद्यसाठा स्वतःच्या कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना आढळून आलाय. या प्रकरणी पुढील तपास पिंपळगाव पोलीस ठाणेकरील अधिकारी व अंमलदार करीत आहेत. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, पोलीस अंमलदार दीपक गुंजाळ, विश्वनाथ धारवळे, सुभाष चोपडा, केतन कापसे, योगेश कोळी, संदीप राठोड, श्रीराम वारुंगसे यांच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबतची अधिक माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. दिनांक 20 रोजी नाशिकवरून धुळेकडे जाणाऱ्या साईडला एक आयशर टेम्पो ज्याच्या संदर्भातली गोपनीय माहिती मिळाली होती, त्याचा पाठलाग करून ती पकडण्यात आली. त्यामध्ये LCPचे प्रभारी अधिकारी आणि त्याची टीम कार्यरत होती. त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यामध्ये दीव दमण या ठिकाणून अवैध मद्यसाठा हा त्याच्यामध्ये आढळून आला. साधारणतः त्याची किंमत 20,25,000 एवढ्या रकमेचे 200 बॉक्स मद्याचे त्यामध्ये मिळून आलेले आहेत. हे वाहन दमणवरून कोणत्या ठिकाणी चाललेलं होतं, या संदर्भात वाहनाचा माल घेणारा आणि पाठवणारे कोण व्यक्ती आहेत या संदर्भातला तपास हा पिंपळगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी करत आहेत. स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह सागर गांगुर्डे, नाशिक ग्रामीण.